पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या घालत असताना स्थानिक तरुण आदिल शाह यांनी दहशतवाद्यांना विरोध केला। त्यानंतर त्या क्रूर दहशतवाद्यांनी आदिल शाह या तरुणाला सुद्धा गोळ्या घातल्या। या तरुणाच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी पहलगाम मध्ये जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेण्याचं नियोजित केलं। त्यानंतर त्यांना मदतही जाहीर केली। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू काश्मीर दौऱ्यानिमित्ताने येत असताना पहलगाम मधून आदिल शाह यांचे कुटुंबीय शिंदे यांना भेटण्याकरता उत्सुक आहेत। या कुटुंबियांशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। शिवसेनेकडून आगळा-वेगळा उपक्रम राबवला जातोय। जम्मू आणि काश्मीरमध्ये रक्तदान शिबिर भरवलं जातं आणि सांगलीमधील 1200 तरुण जे आहेत ते येऊन इथं रक्तदान करणार आहेत। डबल केसरी चंद्रा पाटील आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, एक वेगळा उपक्रम आपल्याला पाहायला मिळतो, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक असे उपक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राबवताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र आज थेट आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये रक्तदान शिबिर कुठून नेमकी संकल्पना आली? ही संकल्पना खरखर आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांचं देशप्रेम वेळोवेळी आम्हाला अनुभवायला मिळतं। पहलगामचा हल्ला असेल, परवा कारगिल युद्धाला विजयाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इथं आल्यानंतर साहेबांनी जे मॅरेथॉनच्या स्पर्धेसाठी उपस्थिती, आदिल शाह नावाचा युवक जो मृत्युमुखी पडला पहलगामच्या हल्ल्यामध्ये, त्याला घर बांधून देणे आणि त्याला आर्थिक मदत करणे, खरखर हे शिंदे साहेबांचे देशप्रेमाने बघून आमच्या शिवसेना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।